अध्यक्ष महोदय, इगतपुरीचा परिसर हा साधारण आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आदिवासींचे तेथे खून झालेत। हे खून आत्महत्या म्हणून दाखवले गेलेत। त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक धनदांडग्यांनी तिथे जमिनी लाटल्यात। तिथे एक सुंदर धरण येते, भावली धरण जवळजवळ पूर्ण झालंय। अध्यक्ष महोदय, 5 5 स्टार येत आहेत आणि एक नवीन हिल स्टेशन, नवीन परिसर डेव्हलप होते इगतपुरी आणि समृद्धीमुळे मुंबईपासून ऍक्सेस जवळ असल्यामुळे त्याला प्रचंड किमती आल्यात। भावली, खुर्द, कुरुंगवाडी, आवळखेड, गवंडे, गोरली, जामुंडे, पिंपळगाव, बटाटा, वाहवीर, बोरली, चिंचळण, पिंपरी सदो या गावातील आदिवासींच्या जमिनींचा दलालांनी स्वतःच विक्री करून टाकली। अध्यक्ष महोदय, ही जमीन थोडी थोडकी नाही आहे। जवळजवळ 3 ते 3.5 हजार एकर जमीन आहे आणि सगळी आदिवासींची जमीन। अगदी स्मशानावरही त्या दलालांनी कब्जा सांगितलाय, म्हणजे स्मशानही खाऊन टाकले। जमीन मतमोजणीच्या नावाखाली आदिवासींना दुय्यम निबंधकाबद्दल तर न बोललेलं बरं। म्हणजे दररोजच त्यांचा कुठलं तरी प्रकरण मिळतं आणि हजारो कोटी रुपयांचा त्यांच्यावरती आरोप होतोय। खोटे अंगठे, खोट्या सह्या या सगळ्या घ्यायच्या, खोटी पासबुक तयार करायची, खोटी बँक खाती तयार करायची, त्यांच्यावर बँक अकाउंटवर पैसे दाखवायचे, परत ते काढून घ्यायचे। हे सर्रास चालू आहे। त्या आदिवासींनी मोर्चा काढला, त्यांना आश्वासन मिळालं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू। आजपर्यंत काहीही झालेलं नाही। अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रकरणात म्हणजे 25 ऑगस्ट 2023 ते या ठिकाणी आले होते, पण त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आजपर्यंत किती जणांची आत्महत्या झाली तर सखाराम दरवडे, राहणार गवांडे, पिंटू काळू आगुले, राहणारे भावली, आनंदा देवजी दरवडे, राहणारे गव्हांडे, गणेश विठ्ठल आगविले, राहणारे भावली, भावकू सोमा आगविले, राहणारे धामदडकी, पिंटू बाळू गांगड, राहणारे भावली खुर्द, घारू कुसरे डोके, राहणारे जामुंडे यांची आत्महत्या केल्याची नोंद आहे। मात्र या जमिनी लाटणाऱ्या दलालांचा विरोध केला होता, त्यामुळेच त्यांची हत्या झाली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पण तिथे कोणीही त्यांचं ऐकायला तयार नाही आणि त्यामुळे मला वाटतं की ह्याबाबत सरकारने गांभीर्याने ह्या सगळ्यांची चर्चा करावी। त्यांनी जवळजवळ 10 निवेदनं सरकारला दिलेली आहेत, सगळ्या आदिवासींच्या सह्या आहेत। पण आदिवासींच्या जमिनी घेणं न घेणं हा एक वेगळा भाग आहे, पण जोर जबरदस्तीने त्यांच्या जमिनींवर कब्जा करणं आणि त्यांना बेघर करणं, त्यांच्या जमिनीपासून त्यांना लांब पाठवून देणं आणि त्यांच्या जमिनी हिसकावून घेणं, हे जे धनदांडगे करत आहे ते त्यांना शोभत नाही, म्हणजे सरकारला शोभत नाही। कारण का हे सगळं घडतंय ते सरकारच्या आशीर्वादाने घडतंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे। हे संपूर्ण पेपर मी सरकारला देतोय आणि त्यामुळे त्याच्या बाबत या सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी असं माझं मत या ठिकाणी मी व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, गेल्या